नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत. तुमच्या बाळासोबत प्रवास करण्याचं प्लॅनिंग करताय का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण बाळाला प्रवास करण्यासाठी काय प्लॅनिंग करायचं, बॅग कशी भरायची, कोणती काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टींची मी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला प्रवासासाठी बाळांची एक सेपरेट अशा प्रकारची यादी तयार करायची आहे. यादी तयार केल्यामुळे आपली काय होते की आपली कोणतीच वस्तू विसरून राहता नाही आणि प्रत्येक एक ती गोष्ट आपल्याला योग्य वेळ सापडली जाते. त्यामुळे पहिली आपल्याला इथे एक लिस्ट बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या बाळाचं स्वतःचं एक सेपरेट अशी बॅग बनवायची आहे. आपली जशी आपण प्रवासासाठी सेपरेट बॅग बनवणार आहोत त्याच प्रकारे आपण आपल्या बाळाची सुद्धा सेपरेट बॅग भरायची आहे. कारण त्याने काय होतं, आपले आणि बाळांचे कपडे एकाच बॅगेत न ठेवल्यामुळे आपल्याला जेव्हा केव्हा काही गोष्टींची आवश्यकता असेल त्यावेळेस आपण काय करू शकतो, पटकन आपल्याला जी काही लागेल ती गोष्ट आपण घेऊन पटकन आपल्या बाळाला त्याचा वापर करू शकतो. मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळे कप्पे असणारे, कंपार्टमेंट असणाऱ्या ज्या काही बॅग आहेत त्या आपण बॅगचा वापर या ठिकाणी करू शकतो. आता बाळाच्या ट्रॅव्हल किटमध्ये आपण कशाचा वापर यूज करू शकतो, तर बाळांच्या आपल्याला डायपर त्याच्यानंतर वाईप्स असतील, त्याच्यानंतर बाळाला स्वच्छ असं पाण्याचे बॉटल्स असतील, एक्स्ट्रा आपल्याला काही कपडे लागत असतील, त्यानंतर ब्लँकेट्स असतील, बाळाच्या आवडत्या खेळण्या असतील, म्हणजे आपल्याला आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आपण त्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये समावेश करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बाळांचे औषध असतील, मी तुम्हाला शेवटी अजून पूर्ण एक लिस्टच सांगणार आहे की कोणत्या कोणत्या प्रकारची आपल्याला प्रवासामध्ये बाळासोबतची वस्तूंची यादी हवी, त्याची मी शेवट दाखवणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण ती जी काही लिस्ट आहे ती अगदीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतर जे आहे ते म्हणजे आपण शक्यतो ज्यावेळेस प्रवास करायचा आहे, जर आपल्याला शक्य असेल, विमान प्रवास नसेल आणि ट्रेन प्रवास जर नसेल तर आपण प्रायव्हेट किंवा रेंटल अशा स्वरूपाच्या गाडीचा वापर करून प्रवास करायचा. कारण त्याने काय होतं, एकतर अशा पद्धतीच्या गाडी आपल्याला योग्य वेळेस ज्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी तर आपण थांबवू शकतो, पण त्याचप्रमाणे कार किंवा रेंटल कारमुळे काय होतं की लोकांच्या संपर्कामध्ये आपल्या बाळाचं जास्त येत नाही. त्याच्यामुळे सर्दी, खोकला किंवा इतर ज्या काही व्हायरलच्या गोष्टी असतात त्या टाळल्या जातात आणि बाळ प्रवासामध्ये आजारी पडण्याची शक्यता फार कमी होऊन जाते ह्या गोष्टीमुळे. त्याच्यानंतर आहे ती म्हणजे मी जसं म्हटलं मगाशी की सेपरेट बॅग भरायची बाळाची. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पाऊच किंवा खणांचा वापर करून आपण आवश्यकतेनुसार आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवू शकतो. किती दिवस किती रात्र राहायचे, त्याच्यानंतर आपल्याला जी काही आपली ट्रिप ठरवली आहे ती उन्हानुसार आपण ती ट्रिप ठरवलेली आहे का, तशा प्रकारची पॅकिंग करायला आपल्याला मदत होऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला तशा प्रकारचे कपडे सिलेक्ट करायला मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण कशा स्वरूपाचं आहे, म्हणजे जर पाणी, माती, वारा किंवा धूळ या गोष्टींचा जर बाळाशी संपर्क आला तर बाळाला रॅशेस येऊ शकतात. त्यासाठी रॅश क्रीम आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर मेडिसिनमध्ये आपल्याला डॉक्टरांनी जे काही सजेस्ट केलेले, सर्दीचं असेल, तापाचं असेल, खोकल्याचं असेल किंवा आपल्या बाळाच्या याच्यानुसार 1 वर्षाच्या आतमध्ये असेल तर बाळाला व्हिटॅमिन D3चा ड्रॉप द्यावा लागतो. त्याचबरोबर बाळाला 6 महिन्याचा असेल तर बाळाला 6 महिन्यापर्यंत जे काही औषधं जे डॉक्टरांनी सजेस्ट केलेले असतात तेवढ्या महिन्यापर्यंत द्या म्हणून, तर ते आपल्याला सोबत आपल्या घेऊनच जायचे आहेत. त्याचबरोबर बाळाचे जे काही डेलीच्या वस्तू वापरण्यात असतात, जसं की कंगवा, त्यानंतर ऑइल असतं, मशाचं ऑइल असतं, त्याच्यानंतर पावडर असते, त्यानंतर गंध, शॅम्पू, म्हणजे आपण जे काही डेली बेसिसवरती ज्या गोष्टी वापरतो त्या गोष्टी घेऊन जायच्या. त्याचबरोबर बाळाचे वेगवेगळे जे काही कपडे आहेत त्याचे एक्स्ट्राचे जोड घेऊन जायचे. म्हणजे आपण जे घरामध्ये असताना जेवढे वापरतो त्याच्या डबल ते टिबल जोड घेऊन जायचे. कारण कधी आपल्याला त्याची गरज पडेल सांगता येत नाही. कारण आपण फिरायला जाणार असतो त्यामुळे तिथे पाणी असू शकतं, बीचवर जाणार असेल तर माती असू शकते, किंवा म्हणजे आपण ज्या प्रवासासाठी चाललेलो असतो त्याच्या काय ठिकाण असतं त्याच्या संदर्भातल्या इतर गोष्टींसाठी आपल्याला एक्स्ट्राचे कपडे घेऊन जायचे आहेत. शॉर्ट्स, पॅन्ट्स असतील. त्याचबरोबर एक्स्ट्रा दुपटी पण घेऊन जायची. कारण बाळाने उलटी केली किंवा
किंवा बाळांनी शिशू अशा प्रकारचं बाळाचं टायमिंग फिक्स नसतं, त्याच्यामुळं जर आपल्याला गरज पडली तर त्याप्रमाणे आपण दुपटी पण घेऊन जायची, एक्स्ट्राचे डायपर घेऊन जायचे. त्यानंतर आहे तो पॉईंट म्हणजे बाळांसोबत आपण ज्यावेळेस प्रवास करणार असो किंवा आपण ज्यावेळेस प्रवासाचा विचार करतो त्यावेळेस त्याच्यान ॲक्सेस भेटला आपल्याला, त्या ठिकाणी आपल्याला हॉटेलचं जर किचन वापरायला परमिशन भेटली तर आपण अशा प्रकारचं हॉटेल बुक करू शकतो. त्याने काय होईल तर एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी जास्त काही त्रास होणार नाही, म्हणजे आपल्या घराप्रमाणेच आपल्याला त्या ठिकाणी वातावरण आपल्याला बाळाला देता येईल. कारण बाळाचं आपल्याला माहिती असतं बाळाला कोणत्या टायमिंगमध्ये खायला भरवायचं आहे, काय खायला द्यायचं आहे, म्हणजे हे सगळं आपण तिथं हँडल करू शकतो. आपल्याला कुणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही, म्हणून आपण त्या ठिकाणी हॉटेल तशा किचनचा ॲक्सेस असलेलं भेटलं तर बेटरच. त्यानंतर आहे ती म्हणजे प्रवास आधी बाळाची वेळ ठरवायची, म्हणजे जिथे प्रवास करायचा आहे त्या प्रवासासाठी आपण बाळाच्या शेड्यूलनुसार टाइम टेबल ठरवायचं. ते का तर आपल्याला माहीत असतं आपल्या बाळाचं जे काही ॲक्टिव्ह टायमिंग कोणता आहे किंवा ॲक्टिव्ह टायमिंग कोणता आहे, म्हणजे जास्त बाळ ज्यावेळेस ॲक्टिव्ह असतं त्यावेळेसच आपण जर फिरायला गेलो तर बाळही आनंदाने त्या गोष्टी एन्जॉय करणार आणि बाळ खुश, तर त्यावेळेस मम्मी पप्पा पण खुश आणि बाकीचे फॅमिली मेंबर पण खुश. त्याच्यामुळे अशा वेळेस बाळाचा प्लॅन करायचा, आपण फिरायला घेऊन जायचं की एक तर बाळ ॲक्टिव्ह असेल आणि आपल्याला त्या ठिकाणी फिरता येईल, बाळाला पण एन्जॉय करता येईल. आणि ट्रॅव्हलिंग वगैरे जर करायचं असेल आपल्याला जास्त तर असा टायमिंग निवडायचा ज्यावेळेस बाळ आरामात झोपलेलं असेल, म्हणजे त्याची चिडचिड होणार नाही. आणि आपल्याला मग ज्यावेळेस ते उठेल त्यावेळेस आपण त्याच्या उठल्याच्या शेड्यूलनुसार आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. त्यानंतर आपण बाळाला बसण्यासाठी सोयीस्कर अशा पद्धतीची व्यवस्था जर केली तर देखील आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो. जर आपल्याकडे कार असेल तर मग आपण कार सीटचा वापर करू शकतो, किंवा आपण जर चालत जाणार असेल तर आपण बेबी कॅरियरचा वापर करू शकतो, किंवा आपण जर विमान प्रवासामध्ये बाळाला घेऊन जाणार असो तर बॅसिनेटचा उपलब्ध असतात, किंवा नसतील तर ते आपण आधी बुक करायचे. म्हणजे अशा प्रकारे आपण आपल्या सोयीनुसार आपण त्या ठिकाणी अरेंजमेंट करू शकतो. त्याच्यानंतर आहे ती म्हणजे बाळाची काळजी, म्हणजे ज्यावेळेस आपण प्रवास करतो आपलं बाळ जरी अगदी टोडलर एजच्या पुढे जरी असलं तरी पण प्रवास करताना अगदी प्रवासामध्ये कधी कधी आपण मोठ्यांना सुद्धा त्रास होतो, म्हणजे मळमळतं हवा लागल्यामुळे, म्हणजे अशा गोष्टी जर आपल्याला मोठ्यांना होऊ शकतात प्रवासाच्या दरम्यान, तर ते हे तर बाळ आपली खूपच लहान असतात. त्याच्यामुळे अशा वेळेस त्यांची काळजी म्हणून आपण त्यांच्या कानांच्या सुरक्षेसाठी कानटोपडी बांधू शकतो. त्यांना जर आपण विमानामध्ये प्रवास करणार असून तर विमान ज्यावेळेस उड्डाण घेतं त्यावेळेस बाळांना फीडिंग किंवा आपण जर पाणी वगैरे दिलं तर ते रिलीफ घेऊ शकतात. कारने वगैरे प्रवास करणार असू तर कारने वगैरे प्रवास करताना ज्यावेळेस खड्डे वगैरे येतात किंवा स्पीड ब्रेकर येतं त्यावेळेस गाडी अचानक जे काही स्पीड आहे तो वेगवान स्पीड घेऊन अचानक त्या स्पीड ब्रेकरवरनं वरून खाली आदळली जाते. त्याच्यामुळं आपण देखील हे होतं तर बाळाला देखील त्याचा त्रास होतो आणि मग बाळ थोडंसं डचकलं जातं, किंवा म्हणजे अशा प्रकारे त्रास होऊ नये बाळाला याची काळजी आपण या ठिकाणी घेतलेली पाहिजे. त्यामुळे कानाची विशेष काळजी घेऊन कानटोपडी वगैरे आपण जर त्यांना घातली तर त्याला नक्कीच फायदा होईल. त्याच्यानंतर बाळाला गोंधळून जाऊ देऊ नये साठी आपण बाळांचे जे काही वेगवेगळे आवडती खेळणी आहेत, पुस्तकं आहेत, जसे टॉय असतील तर हे जर आपण घेऊन गेलो त्यांच्यासोबत तर त्यांचा तो म्हणजे बाळाला हलकं आणि अगदी सोपा प्रकारचे सूप असेल किंवा मुरमुरे असतील, केळ असेल, सफरचंद असेल, त्याच्यानंतर गाजर असेल, बटाटा असेल, रताळं असेल, लहान मुलांसाठी आपण जे काही ट्रॅव्हल फ्रेंडली काही सॅरेलॅक बनवून ठेवलेले घरामध्ये असतील तर ते आपण अशा प्रकारचे जर वस्तू आपण घरूनच कॅरी करून घेऊन गेलो तर त्याचं काय होतं, आपल्याला ज्यावेळेस आपण तिथं हॉटेल वगैरे बुक केलेलं असेल तर त्या गोष्टींमुळे खरं तर आपल्याला तिथे आपल्या ह्या नेलेल्या वस्तूंमुळं फटाफट आपण बनवून आपल्या बाळाला आपल्या त्याच्या टायमिंगनुसार त्या गोष्टी देऊ शकतो. आपल्याला जास्त त्या ठिकाणी थकल्यावाणी होणार नाही. त्याच्याने बटाटे, रताळे किंवा गाजर वगैरे घेऊन जाणार आहेत, त्यांना सोलण्यासाठी सोलणी घेऊन जायची. जे शिजवलेलं आहे ते जर बाळ 6 महिन्या पर्यंतच असेल किंवा त्याला आपण प्युरी फॉर्ममध्ये देत असू खायला तर आपण त्यासाठी ती गाळणी घेऊन सोबत गेलो पाहिजे, जेणेकरून आपण ते मॅश करून व्यवस्थित गाळून देऊन भरू शकतो. आपण इलेक्ट्रिकल वगैरे तर आपण ते पण घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून आपण तिथल्या स्विचला वगैरे लावून आपण पटकन त्याच्यामध्ये पाणी गरम करून आपण एखादं होममेड सेरेलॅक वगैरे नेलं असेल तर पटकन त्या गरम पाण्यामध्ये बाळाला मिक्स करून आपण लगेच बाळाचं जे काही जेवण आहे ते अगदी पटकन देऊ शकतो. असं आपल्या बाळासोबत करत असू तर ह्या सगळ्यामध्ये आपण स्वतः तर शांत या सगळ्या गोष्टींमध्ये राहणारच आहोत, पण त्याचबरोबर प्रवासामध्ये हा बाळाचा प्रवास शांत झाल्यामुळे
आपली चिडचिड होणार नाही, बाळ रिलॅक्स राहिलं की आई आणि बाबांचं देखील हा प्रवास आनंदी होईल आणि बाळ अडचणीत आल्यानंतर जे काही टेन्शन येतं त्याच्यामुळे आनंदावरती व्यसन पडू शकतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सारासार विचार केला तर या ठिकाणी खूप छान प्रवास आपला होतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण सोप्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर तुमचा आणि तुमच्या बाळाचा प्रवास नक्कीच सोयीस्कर होईल. आणि याच्यामध्ये हा एक मला पॉईंट सांगायचा आहे, जर आपण स्वतः आई आणि वडील यांच्यासोबत आणि आई वडील असेच जर फक्त प्रवास करणार असेल तर थोडंसं हेक्टिक होऊ शकतं. तर अशा वेळेस जर आपण आपला काही मित्रमैत्रिणींचा किंवा आपल्या फॅमिली म्हणजे असं ग्रुपनी जर आपण ट्रॅव्हलिंग करण्याचा प्रयत्न केला, आपल्या बाळाला आपल्यासोबत आलेल्या ग्रुपनी फॅमिलीने आपल्या बाळाला थोडंसं घेतल्यामुळे कपल टाईम किंवा मी टाईम या ठिकाणी आपल्याला भेटू शकतो. त्याच्यामुळे अगदीच आपण त्यांच्याकडे देऊन थोडासा वेळ आपण आपल्यासाठी सुद्धा त्या प्रवासामध्ये एन्जॉय करू शकतो. ह्या सगळ्या लहान लहान गोष्टींचा विचार करून आणि मी माझ्या देखील तुम्हाला याच्यामध्ये ह्या टिप्स सांगितलेल्या आहेत. थोडक्यात काय तर जी काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपण बाळांच्या अंघोळीची खेळणी असतील, कंगवा असेल बाळांचा, बाळांना आपण तिथे काही भांडे वगैरे जर हॉटेल भेटलं तर तिथे भांडे धुण्यासाठी, भांडे घासण्यासाठीचा ब्रश, रॅश क्रीम घेऊन जाऊ शकतो, टूथब्रश, मॉइश्चरायझर, त्याच्यानंतर सनस्क्रीन घेऊन जायचं, गाळणी घेऊन जायची. फळांमध्ये जसं की आपण रताळे, बटाटे, चिक्कू, त्याच्यानंतर डाळिंब, गाजर, नाचणी सत्व, मिश्र धान्यांचा आपण सॅरेलॅक घेऊन जाऊ शकतो. त्यात कॅटल घेऊन जाऊ शकतो, कुकर घ्यायचा. त्यानंतर जे काय आहे ते आपण एखादं ड्रायशीट घेऊन जायचं. त्याच्यानंतर बाळाची एक जी काय आहे एखादी आपली उशी असेल तर ती घेऊन जायची, ज्याने त्याला अगदीच आराम भेटून जाईल. त्याच्यानंतर जर बाळाची काही अत्यावश्यक किंवा आवश्यक लागणार जरी नसेल तरी पण आपण एक प्रतिबंध म्हणून आपण आवश्यक असणारे जे काही औषधं आहेत ते घेऊन जाऊ शकतो. विशेष म्हणजे प्रवास करताना मॉस्किटो नेट, मॉस्किटो स्प्रे घेऊन जायचा. त्यामुळे बाहेरच्या वातावरणामध्ये तिथले मच्छरांचा वगैरे अजिबात त्रास होणार नाही. त्यानंतर डस्टबिनची जी काही आपली कचऱ्याची पिशवी असते, आपल्याला गाजर वगैरे सोलण्यासाठी सोलणी असेल, त्याच्यानंतर मस्तपैकी डायपर भरपूर घेऊन जायचे एक्स्ट्राचे. आणि त्याच्यानंतर आंघोळीचं बाळाचा बाथटब असेल, खेळणी असतील किंवा आपण जर बाळाला फॉर्म्युला मिल्क देणार असेल तर फॉर्म्युला मिल्कची पावडर घेऊन जायची. त्याच्या सर्व बाटल्या म्हणजे त्याचं पाणी पिण्याची बॉटल असेल, त्याला दूध आपण जर आपण त्याला जर बॉटल फिडिंग करत असेल तर आपण त्याच्या प्रकारच्या बॉटल्स घेऊन जाऊ शकतो. एखाद 2-3 थर्मास घेऊन जायचे गरम पाण्यासाठी. त्यानंतर खेळण्यासाठी लागणारी चटई घेऊन जाऊ शकतो आपण. म्हणजे अशा प्रकारे जे काय आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपण या ठिकाणी वापर करून अगदीच आपला जो काही प्रवास आहे तो आनंदी करू शकतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाळांचे ट्रॅव्हल फ्रेंडली जे काही फूड आहेत त्यांचा व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यामुळे तो पण पाहायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला, ज्या कुणाला ह्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला देखील प्रवासामध्ये असा काही अनुभव आलेला आहे का तो देखील माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याची मला कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.